नमस्कार, जय महाराष्ट्र. मी पंकज पाचपेंडे. मगाशी मी एक व्हिडिओ बघितला. बातम्यांना कालपासून चालू आहे. काल मी जरा गडबडीत होतो, आज मी बघितला तो. एक राहुल सोलापूरकर म्हणून कोणतरी दीड दमडीचा कलाकार. मी आजपर्यंत कधी त्याचं नाव ऐकलं नव्हतं, पहिल्यांदा त्याला बघितला. त्याने एक वक्तव्य केलं. काय इतिहासाच्या बद्दल तो बोलत होता. महाराजांच्या आग्र्यावरून सुटकेचा जो प्रसंग आहे त्याच्यावरती तो असं म्हणाला की शिवाजी महाराज औरंगजेबाला लाच देऊन, त्याच्या माणसांना लाच देऊन बाहेर पडले तिथून. पहिली गोष्ट म्हणजे ह्या दीड दमडीच्या लोकांना मीडियावाले का महत्व देतात हे मला आजपर्यंत कळलेलं नाही. ज्यांची महाराजांवर बोलण्याची लायकी नाही ते महाराजांवरती बोलतात आणि त्यांना आपण का महत्व देतो. बातम्यांना सगळं चालू आहे म्हणून म्हटलं तर ह्याच्यावरती काहीतरी बोलावं. गनिमी कावा हा जर ह्याला इतिहासाचं एवढं ज्ञान आहे, या मूर्खाला इतिहासाबद्दल हा बोलतोय, तर गनिमी कावा नावाचा प्रकार या मूर्खाला माहिती पाहिजे. याचं जर म्हणणं आहे ना की महाराजांनी पैसे दिले, लाच दिले, कोणाला काय रत्न बित्न काय काय दिले, अरे मग तो गनिमी काव्याचा एक भाग होता हेही तुला कळत नाही. शब्द काय वापरला? लाच दिली. लाच दिली कशाला म्हणतात माहितीये का? महाराज काही गुन्हेगार नव्हते की बाबा हा पोलिसांना लाच दिल्या मी बाहेर निघालो. बरं, तो औरंगजेब, आशिया खंडातलं सगळ्यात मोठं साम्राज्य त्या औरंगजेबाचं, त्याला महाराज लाच देणार आणि तो लाच घेऊन महाराजांना सोडणार? इतकं सोपं वाटलंय सगळं? महाराज आग्र्यावरून निसटले हे त्यांच्या बुद्धी चातुर्यावर निसटले. गनिमी कावा, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ, आणि महाराजांची बुद्धिमत्ता त्याच्यासमोर तर औरंगजेबही काही करू शकला नाही. इतका मोठा सम्राट, ज्याचं साम्राज्य आशिया खंडातलं सगळ्यात मोठं साम्राज्य होतं, तो औरंगजेब, त्याला महाराजांनी वेड करून सोडलं होतं. वेड. त्याला सुचत नव्हतं हे काय होतंय माझ्यासोबत. मी इतका मोठा सम्राट आणि एक दख्खनेतला एक शिवाजी नावाचा एक व्यक्ती मला आज हैराण करून सोडतोय. छत्रपती शिवाजी महाराज यांची बुद्धी, यांचं चातुर्य, त्यांची शक्ती, या सगळ्या गोष्टींमुळे औरंगजेब अक्षरशः येडापिसा झाला होता. चक्रावून गेला होता तो. हे काय होतंय? शेवटी तो औरंगजेब महाराष्ट्रात आला. कधी आला? छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झाल्याच्या नंतर आला. महाराज जिवंत असताना त्याने स्वतःने कधी हिंमत नाही केली महाराष्ट्रामध्ये येण्याची. ते छत्रपती शिवाजी महाराज, आणि ते लाच देऊन बाहेर पडले म्हणे. बरं, आला तर आला. 27 वर्ष लढला. आधी संभाजीराजांशी लढला, ताराराणी सरकारांशी लढला, संताजी धनाजींशी लढला. 27 वर्ष लढला, इथेच मेला. पण मराठ्यांचं साम्राज्य, छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य तो संपवू नाही शकला. तो आला होता संपवायला, पण तोच संपला, स्वराज्य नाही संपलं. ते आपले छत्रपती शिवाजी महाराज, त्यांच्याविषयी हे हरामखोर लोक असे वक्तव्य करतात. फितूर, ही जी फितूर जी जमात आहे ना महाराष्ट्रातले, फितूर नावाची जमात पूर्वीपासून वळवळते. संभाजीराजे देखील आज औरंगजेबाच्या त्या तावडीमध्ये सापडले. का सापडले? आपल्यातलेच फितूर हरामखोर. हे असे फितूर जे दाखवतात की आमचं प्रेम आहे महाराजांवरती, पण आतून त्यांना जळण होत असते.
बघवत नाही त्यांना. संभाजीराजांचा पराक्रम बघवला नाही अनेकांना, तर डोळ्यात खुपत होता काही लोकांच्या. फितुरी झाली. शंभूराजांचं बलिदान झालं. हा फितुरीचा कलंक जो लागला ना आपल्या लोकांना, माहित नाही कधी सुधारतील हे लोक. शिवाजी महाराजांविषयी, छत्रपती शिवरायांविषयी अशी वक्तव्य करताना लाज वाटली पाहिजे हो. ज्या राजामुळे आज आपण इथे आहोत. जर छत्रपती शिवाजी महाराज नसते ना, आज हिंदुस्थानची आजची जी परिस्थिती आहे ना, ही वेगळी असती काहीतरी. स्वतंत्र ही गोष्ट आजपर्यंत कधी बघायला मिळाली नसती. मग अजूनही गुलामीतच असतो आपण, शिवराय नसते तर. काय परिस्थिती होती त्यावेळेला जरा विचार करा, इतिहास वाचा. काय दहशत माजवली होती मोगलांनी, निजामांनी. बिनधास्तपणे यायचे, आया बायांना घेऊन उचलून घेऊन जायचे. काय काय प्रकार व्हायचे. या अशा सगळ्या परिस्थितीमध्ये त्या औरंगजेबाच्या विरोधामध्ये बोलण्याची कोणाची हिंमत नव्हती. त्या काळामध्ये शिवरायांनी एवढं मोठं हिंदवी स्वराज्य उभं केलं. आमची मंदिरं पाडली जात होती, आया बायांची आबरू, आया बहिणीची आबरू लुटली जात होती. ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये शिवराय जर उभे राहिले नसते ना, आज हे दिवस आपल्याला बघायला मिळाले नसते. 125 वर्ष या मराठा साम्राज्याने हिंद प्रांतावरती राज्य केलं. त्यानंतरही फितुरी झाली. मग इंग्रज आले. इंग्रज तर पूर्वीपासून होते. त्यांनी मग देश ताब्यात घेतला. म्हणजे अगदी 1800च्या काळामध्ये सुद्धा, तेव्हा तर म्हणजे अनेकांना शिवाजी महाराजांचा इतिहास माहीत नसेल कदाचित, पण जेव्हा लोकांसमोर महाराजांचा इतिहास जागृत झाला, आमचे महात्मा ज्योतिबा फुले त्यांनी महाराजांची समाधी शोधून काढली, आणि मग महाराजांचा इतिहास जेव्हा या भारतीयांना समजला ना, तेव्हा त्यांना कळलं की स्वराज्य आपण परत मिळवू शकतो. ते शिवरायांच्या प्रेरणेने स्वातंत्र्याची लढाई जोरात चालू झाली. तिथेही प्रेरणा एकच आहे, छत्रपती शिवाजी महाराज. ती प्रेरणा जोपर्यंत या महाराष्ट्रामध्ये जिवंत आहे ना, तोपर्यंत या हिंदुस्थानाला कोणी हात लावू शकत नाही. हे तर इंग्रजांना देखील माहिती होतं. इंग्रजांचा एक अधिकारी म्हणतो, त्यांनी लिहून ठेवलं त्याच्या पुस्तकामध्ये, की तुमचे छत्रपती शिवाजी महाराज जर अजून 10 वर्ष जगले असते ना, तर आम्हा इंग्रजांना या भारतावरती राज्य करणं तर सोडा, या भारताचा संपूर्णपणे चेहरा देखील आम्हाला बघता आला नसता. हे तर इंग्रज अधिकाऱ्यांनी लिहून ठेवलंय, तरी आम्हाला अजून महाराजांची किंमत नाही समजली. नतद्रष्ट आम्हीच ना, आम्हाला आमचे महाराज नाही कळले हो. इंग्रजांच्या काळामध्ये त्या इंग्रजांचे वरिष्ठ अधिकारी म्हणायचे की ह्या लोकांना जर शांत करायचं असेल ना, तर ह्यांच्याकडनं पहिले ते शिवचरित्र काढून घ्या, तो इतिहास यांचा नष्ट करा, त्याशिवाय हे गप्प बसणार नाही. कारण जोपर्यंत शिवचरित्र या लोकांना माहिती आहे, शिवाजी महाराज हे लोकांना माहिती आहेत ना, ती प्रेरणा जोपर्यंत ह्यांच्यामध्ये आहे, तोपर्यंत हे लोक कधीही गुलामगिरीमध्ये राहू शकणार नाही. हे लढतच राहतील. सुभाषचंद्र बोस हे खरे स्वातंत्र्याचे हकदार ज्याला म्हणतात ना, ज्यांच्यामुळे स्वातंत्र्य मिळालं. खूप मोठा वाटा आहे सुभाषचंद्र बोस यांचा. ते सुद्धा छत्रपती शिवरायांच्याच प्रेरणेने लढले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी या देशाची घटना लिहिली, त्यांनी त्यांची घटना लिहून झाल्यानंतर त्यांच्या पुस्तकामध्ये लिहून ठेवलंय की ही घटना लिहिण्यास मला जास्त सायास पडलेच नाहीत, कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य माझ्या डोळ्यासमोर होतं. बाबासाहेब आंबेडकर जेव्हा चौदार तळ्याच्या सत्याग्रहासाठी गेले, जाण्याच्या आधी ते रायगडावर गेले, महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं, जय शिवरायच्या घोषणा दिल्या, आणि मग ते चौदार तळ्याच्या सत्याग्रहासाठी गेले. म्हणजे हा जो हिंदुस्थान जो उभा आहे ना, याच्या मागची प्रेरणा फक्त एकच आहे, छत्रपती शिवाजी महाराज. शिवराय नसते आज हिंदुस्थान नसता. हे जे कोण नालायक लोक आहेत ना, जे महाराजांविषयी वक्तव्य करतात, ह्यांच्यावरती म्हणजे राज्य सरकारला विनंती आहे, केंद्र सरकारला विनंती आहे. देवेंद्र फडणवीस आपले गृहमंत्री आहेत, मुख्यमंत्री आहेत, त्यांना माझी विनंती आहे, ह्या लोकांवरती कडक कारवाई करा, असे कायदे करा की परत यांची कोणाची हिंमत झाली नाही पाहिजे महापुरुषांवरती अशी वक्तव्य करण्याची. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.